मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा करताना पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी असा उल्लेख केलेला आहे। तर ते पात्र शेतकरी कोणते यावर आपण बोलूयात। त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की समिती अहवाल देणार आहे, तर त्या समितीच्या अहवाल देण्याची तारीख सुद्धा आलेली आहे। ती तारीख सुद्धा आपण जाणून घेऊयात आणि एकंदर याच्यामध्ये कोण जिंकलं, कोण हारलं, कोण वगळल्या जाणार आहे, कोण धरल्या जाणार आहे, एकंदर जो शब्द खेळ झालेला आहे तो सुद्धा समजून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जो नियमित कर्जदार शेतकरी आहे तो बायकोचं मायचं सोनं नाणं गहाण ठेवून रेग्युलर राहतो, जो वेळेप्रसंगी प्रायव्हेट सावकाराकडनं कर्ज घेऊन उलाढाल करतो, बँक भरतो, परत काढतो, त्याला मात्र दरवेळेस प्रमाणे या वेळेस सुद्धा त्याच्या तोंडाला पानं पुसण्यात आलेले, त्याला लाथाडण्यात आलेले की तू कशाला कर्ज भरतो असं इनडायरेक्टली त्याला म्हणण्यात आलेले आणि 50,000 रुपयाचं चॉकलेट त्या नियमित भरणाऱ्याला फेकून मारण्यात आलेले। 2017 मध्ये या देवेंद्र फडणवीसनं कर्जमाफी केली होती, त्या लोकांना अद्यापपर्यंत कर्जमाफी झाली नाही आणि अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अनेक शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा जमा झालेलं नाही। आता दुसरा मुद्दा एक लक्षामध्ये घ्या की 2 लाखापर्यंत कर्जमाफी करणार, त्यात पण पात्र शेतकऱ्यांना। आता पात्रवर मी नंतर बोलतो, आधी 2 लाखापर्यंत। आता हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करणं गरजेचं होतं की 2 लाखापर्यंत म्हणजे काय। एक तर एखादा XYZ शेतकरी असेल, त्याचं कर्ज जर त्यानं 2 लाख काढलं असेल, व्याजासकट ते 2.5 लाख झाला असेल किंवा 2.25 लाख झाला असेल, तर त्या ठिकाणी वरचं कर्ज भरलं तर 2 लाख माफ होणार आहेत का, याबद्दल स्पष्टोक्ती नाही। त्याचबरोबर किंवा मग बाबा 2 लाखापर्यंतच किंवा ज्याचं 2 लाख रुपयाच्या आत कर्ज आहे त्यालाच माफ करणार, ज्याचं 2 लाखाच्या नंतरच आहे त्याला माफ करणार नाही, याबद्दल कुठल्याही पद्धतीची स्पष्टोक्ती त्याच्यामध्ये नाही। तर मग ती स्पष्टोक्ती कधी येणार आहे तर ते सुद्धा जाणून घ्या की जवळपास 2 एप्रिलला जी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आहेत, मित्राचे चेअरमन, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी कर्जमाफी समिती नेमण्यात आलेली आहे, ती समिती 2 एप्रिलला त्यांचा अहवाल देणार आहे आणि त्या 2 एप्रिलच्या अहवालामध्ये कोण पात्र आहे, काय अटी आहेत, काय शर्ती आहेत हे त्या ठिकाणी कळणार आहे। आता मला एक गोष्ट कळत नाहीये की मुख्यमंत्री म्हणाले की 30 सप्टेंबर 2025 पूर्वी किंवा 30 सप्टेंबर 2025 ला थकीत असणारे, पण ते पण सरसगट नाही, त्यापैकी पात्र। म्हणजे उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली होती ती सरसगट 2 लाखापर्यंतची केली होती। देवेंद्र फडणवीस शब्द खेळ करण्यामध्ये पटाईत आहे, त्यांनी त्याच्यामध्ये पात्र नावाचं एक पात्र घातलेलं आहे आणि ते जे काय म्हणाले की 2 लाखापर्यंत थकीत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी। आता या पात्राची नेमकी अटी शर्ती निकष काय लावणार आहेत? म्हणजे तुम्ही असं करणार आहात का, ट्रॅक्टर आहे का अपात्र, 4 व्हीलर आहे का अपात्र, 2 व्हीलर आहे का अपात्र, इन्कम टॅक्स भरतो का अपात्र। पण मुळामध्ये अनेक लोक म्हणतात की हे तुम्ही वेगळी मागणी करताय, पण वस्तुस्थिती ही समजून घ्या की सरकारच्या धोरणामुळे शेती नावाचा उद्योग करत असताना त्याच्यामध्ये जर तोटा येत असेल तर दुसरीकडे घाम गाळून तो तोटा आम्ही भरणार नाही, ते सरकारचं पाप आहे, ते सरकारनंच धुतलं पाहिजे, ही भूमिका प्रत्येक शेतकरी आणि त्याच्या पोराच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। तेव्हा शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी का करता असं म्हणणाऱ्याच्या आम्हाला मुस्काडात मारता येईल। कर्जमाफी आंदोलन जे झालं त्या आंदोलनात मी पहिल्यापासून शेवटपर्यंत होतो, त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांनी सरकार सोबत जी चर्चा केली त्या चर्चेअंती शेतकरी नेत्यांनी 30 जून 2026 ची तारीख घेतली होती आणि ती तारीख यासाठी घेतली होती की 30 मार्चला ते शेतकऱ्याचं कर्ज घेऊन जवळपास त्याला 1 वर्ष होतं आणि तो 30 जूनला थकीत होतो, या दृष्टीने ती तारीख घेण्यात आली होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी सरळ या वर्षी 2025-26च्या खरीप मध्ये ढगफुटी, अतिवृष्टी, महापूर, गोठे वाहून जाणे, जमिनी करडून जाणे, या सगळ्या पद्धतीचा जो शेतकरी आहे तो चालू वर्षीचा शेतकरी तो यातनं वगळलेला आहे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। एकंदर म्हणजेच की बाबा कर्जमाफी आम्ही केली, त्याचे मोठमोठाले आकडे आम्ही फुगवले, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पात्र थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे कमीत कमी शेतकरी कसा बसेल, कमीत कमी पैसा त्यासाठी कसा लागेल आणि जास्तीत जास्त पॉलिटिकल ऍडव्हान्टेजेस किंवा जास्तीत जास्त पॉलिटिकल मायलेज किंवा जास्तीत जास्त राजकीय त्याचं श्रेय आम्हाला कसं लाटता येईल
हा प्रयत्न कालपासून आम्ही बघतो आहोत. प्रत्येक आमदार, महायुतीचा आमदार, सरकार दमदार, कामगिरी अशी, शेतकऱ्यांची कर्जमाफी. अरे आमदारांनो, बेसिक अभ्यास तरी आहे का रे तुमचा? पैशाच्या जोरावर निवडून चालले किंवा जातीच्या धर्माच्या जोरावर निवडून चालले तुम्ही? बेसिक अभ्यास आहे का तुमचा? बघितलं का तुम्ही ते कशा पद्धतीची कर्जमाफी आहे? की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये शेतकरीच बसू नये अशी तरतूद करण्यात येत असेल तर या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. किमान 3 लाखाचा सरसकटचा आकडा अपेक्षित होता. शेतकऱ्यांनी जाहीरनामा, म्हणजे फडणवीसांनी, एकनाथ शिंदेनी आणि अजित पवारांनी जाहीरनामा देत असताना सरळ सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा 7-12 करूया. एकदा कोरा, दोनदा कोरा, तीनदा कोरा, कोरा कोरा कोरा, अशा पद्धतीचा कोरा 2 लाख रुपयाचा, आणि त्याच्यात पण थकीत पात्र. अरे मग सरसकट थकीत तरी घ्या, थकीत पात्र काय लावलंय? त्यामध्ये जी मेक ठोकली ना की थकीत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी, तर ती पात्रतेच्या अटी लावणारा कोण आहे माहितीये का? की समितीचा अध्यक्ष, ज्यांचं नाव आहे प्रवीण परदेशी, जे की आर्थिक सल्लागार सुद्धा आहेत मुख्यमंत्र्यांचे, आणि त्यांनी हेच कुभांड रचलेलं आहे की त्यांनी हाच अभ्यास केलेला आहे की नेमकी कोणाकोणाला कर्जमाफी द्यायची. तर मग जो निव्वळ खचलेला आहे, पिचलेला आहे, निव्वळ तो शेतीवर अवलंबून आहे, बाबा त्याची कुठलीच सोय नाहीये, असेच फक्त क्वचित घ्यायचे. परंतु ते तर घ्याच, पण मी जे सांगतोय ते पण लक्षात घ्या की मोठा शेतकरी असेल, छोटा शेतकरी असेल, त्याला जर का सरकारच्या धोरणामुळं भाव मिळत नसेल आणि त्याला सरकारमुळं तोटा सहन करावा लागत असेल, सरकारमुळं त्याची कर्ज भरण्याची पत निर्माण होत नसेल, तर त्याचं कर्ज सरकारनं फेडलं पाहिजे. कारण ते सरकारचं पाप आहे, ते आम्ही धुवायला रिकामे नाही. त्याच्यामुळं शेतकरी आता 2 लाखापर्यंत तुम्ही केलंय, परंतु शेतकरी त्याच्यामध्ये बसला पाहिजे असं त्यांनी केलं पाहिजे. या अशा पद्धतीचे फालतू पात्रता निकषाटी त्याला लावल्या पाहिजे नाही. फडणवीसांनी 2017च्या कर्जमाफीत सुद्धा शेतकऱ्यांना रडवलं होतं आणि आता सुद्धा ती रडवण्याच्याच मागे लागलेली आहेत. इतकी किचकट, क्लिष्ट अशा पद्धतीची कर्जमाफी शेतकऱ्याच्या समोर ठेवत आहेत. आंदोलनाचा एल्गार परत एकदा करावा लागणार आहे. अनेक लोक म्हणतायत की बाबा शेतकरी नेते मॅनेज झाले, अमुक झाले, परंतु बच्चू कडूच्या उपोषण आंदोलनामुळेच हे 2 लाखापर्यंतच का होईना, काहीतरी घोषणा वगैरे का होईना ती झालेली आहे. हे तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि आता सरकार सगळं विसरून गेलेलं होतं. आता या संदर्भातली प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे, आणि जमलं तर आपल्याला आंदोलन करावं लागू शकतं, तर त्यासाठी सुद्धा मी ती सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. शेती माती संस्कृतीसाठी प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असेल बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.